नमस्कार. आजचा ब्लॉग काही खास आहे कारण आज आहे संडे. सो संडे इज अ फन डे. म्हणजेच नक्की या ब्लॉगमध्ये फन डे झालेला आहे कारण आज आम्ही आलेलो आहोत घुमी करायला म्हणजेच फिरायला. संडे म्हणजे फॅमिली टाईम असतो, त्यासाठीच आम्ही आलेलो आहोत पुण्यातील सुप्रसिद्ध असे ओकायामा मैत्री गार्डनला. याच उद्यानाला पु ल देशपांडे उद्यान असेही म्हणतात आणि हे खरंच खूप सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये तयार केलेलं हे उद्यान आहे. 4ही बाजूनी पक्ष्याचा किलबिलाट, स्वच्छ हवा आणि पाण्याचा खळखळ आवाज हे सर्व ऐकून मन असं प्रसन्न होऊन जातं. हे उद्यान जपानी संस्कृतीवरती आधारित आहे. त्याच्यामुळे येथील सर्व ज्या गोष्टी आहेत, येथील सर्व ज्या वस्तू आहेत त्या सर्व जपानी संस्कृती दर्शवतात. तेथील जपानमध्ये जसे बागा असतात, उद्यानं असतात, झरे असतात, तेच इथे दाखवलेलं आहे. आता आपण निघालेलो आहोत या गार्डनवरील बेस्ट ठिकाण, ते म्हणजेच हे हिल स्टेशन, जे थोडंसं टेकडीवरती आहे आणि तिथून संपूर्ण गार्डन असं दिसतं. त्या टेकडीवरती जाण्यासाठी आपल्याला ह्या पायऱ्यांचा वापर करायचा आहे. खुशी तर पुढे गेलेली आहे, आपण तिच्या पाठीमागे जाऊया. टेकडीवरती आल्यानंतर सुद्धा खुशीला त्या समोरील फाउंटन आहे तिथे जायचं होतं कारण तिथे कोई प्रकारचे जापनीज मासे आहेत ते तिला पाहायचे होते. सो आम्ही आता तिथे निघालेलो आहोत आणि खरंच या टेकडीवरून खूप सुंदर असा दृश्य नजारा या गार्डनचा दिसतो. या गार्डनमध्ये ठिकठिकाणी असे पाण्याचे प्रवाह वाहिलेले आहेत आणि त्याच्यावरून असा ब्रिज बांधलेला आहे. ते लोकांना खूप आकर्षण वाटतं. त्याच्यावरती बसून लोक क्वालिटी टाईम स्पेंड करतात आणि खूप छान असे फोटोसुद्धा क्लिक करतात. तुम्ही बघू शकता, जास्त करून लोक त्या पुलावरती जात आहेत, तिथे टाईम स्पेंड करत आहेत, दोन्ही पाय पाण्यामध्ये सोडून तिथे बसलेले आहेत, रिलॅक्स करत आहेत. ॲक्च्युअलमध्ये हे तिथे अलाउड नाही आहे पाण्यामध्ये पाय टाकून बसणं, परंतु ते लोक तिथे बसलेले आहेत ते एन्जॉय करत आहेत. आता आपण आलेलो आहोत मेन ठिकाणी, जिथे असा छोटासा एक ब्रिज आहे आणि त्याच्या खालून असा पाण्याचा प्रवाह तलाव गेलेला आहे आणि ते जापानमध्ये बघायला भेटणारे कोई जे मासे आहेत रंगीबरंगी ते दिसत आहेत आणि खुशीचं असं म्हणणं आहे की त्याला खायला घालायचं आहे. नाही द्यायचं म्हणले ते पोलीस काका म्हणाले नाही द्यायचं, अलाव नाहीये इथं. हाय बघ किती छान छान आहेत. काय करतात ते? पाणी पितात, खाऊ खातात, फिरतात. कोणते कोणते कलर आहेत सांग? कोणता कलर आहे? ऑरेंज. कोणते कोणते कलरचे? हो तिकडे ऑरेंज कलरचा फिश दिसला का? बघ खेळतात ते. इथे वेगवेगळ्या कलरचे फिश आहेत, ते बघून खुशीला मजा येते. हो कुठे? तिथे किती सारे आहेत ना. कशा आहेत? कशा आहेत सांग? बागेच्या मधोमध असं एक तलाव आहे आणि त्याच्या मधोमध असं हे एक फाउंटन आहे. ते फाउंटन बघायला खूपच सुंदर वाटतं. तिथे उभं राहून फोटो काढले तर ते खूप सुंदर निघतात. नक्कीच तुम्ही पण या गार्डनला भेट द्या. पुण्यातील रेल्वे स्टेशनपासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती वसलेलं हे पु ल देशपांडे उद्यान आहे. हे उद्यान सिंहगड रोड, दत्तवाडी येथे वसलेलं आहे आणि हे पुण्यातील सर्वात मोठ्या उद्यानांपैकी एक मानलं जातं. एरिया वाईज जर तुम्ही विचार केला तर हे जे उद्यान आहे ते 10 एकरमध्ये पसरलेलं आहे. सो याचा एरिया खूप मोठा आहे. खूप मज्जा आणि खूप एक्साइटमेंट, मुलांना तर खूप छान वाटतं. त्याचबरोबर पॅरेंटना सुद्धा त्यांच्यासोबत एन्जॉय करायला एक छान असं डेस्टिनेशन हे म्हणू शकता आपण. 1 डे डेस्टिनेशन आहे. सो तुम्ही सुद्धा या संडेला नक्की तिथे जावा.
पाण्याचा खळखळणारा वाहता आवाज ऐकून मन अगदी प्रसन्न होतंय. तसंच काही माझ्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे. जर तुम्हालाही माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन ब्लॉगसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मजेत राहा. बाय.